पुढची बातमी बघूयात। विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार करणाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून ही तक्रार दाखल केली गेली आहे। भाविक आणि एजंट यांच्यामधील आर्थिक व्यवहाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी कुठलेही शुल्क आकारलं जात नसल्याचं मंदिर समितीच्या वतीनं वारंवार सांगून सुद्धा सुलभ, जलद आणि व्हीआयपी दर्शनाचा मोह दाखवून एजंट राजरोसपणे विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार करत असल्याचं या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे समोर आलंय। आता या संदर्भात मंदिर प्रशासन काय भूमिका घेणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। उद्याला येणार आमदार किती जण आहे? किती 4-5 जण आले। मग बुकिंग करावं लागते बरं का? आता ते बंद झालं असले काय दर्शन बुकिंग करावं लागते। मग काय करू? मग पैसे पाठवा लागते। माझ्याकडे नाही तेवढे काका। अरे काय तुझं नसून हमेशा नाही काका, मी गरीब पोर काय, मला तुम्ही देता तेवढे खर्चाला 100, 200, 500 तेवढ्यावरच माझं बघते। मग किती पाठवू? किती जण आहे? अरे 5 जण। 1000 रुपये लय नाही बुकिंग करून ठेवायला। 1000 रुपये 1000 रुपये लागतात? 200 रुपये करा। आज बाकीच मग नंबर सांगू का? कोणला? फोन पेचा। तुझा नंबर आहे ना? यावंच बाकीच। माझं फोन पे बंद, माझं अकाउंट मायनस गेले 25,000 रुपये। काय बोलत? अकाउंट मायनस गेलंय, कट होते पैसे माझ्यात ना। हप्ते पाहून झाले माझे हप्ते। मंदिर समितीच्या वतीने संबंधित इसमावरती गुन्हा पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या निमित्ताने मी सर्व भाविकांना एक आव्हान करू इच्छितो की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनाकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही। तरी कोणत्याही भाविकांनी कोणालाही मागणी केल्यास पैसे देऊ नये अशी मी विनंती करत आहे।